माझे रील बघणाऱ्या हिंगोलीच्या एका क्लायंटचा मला फोन आला की ज्याची जवळपास 20,000ची SIP माझ्याकडे चालू आहे। तर तुमचे रील मी नेहमी बघत असतो, आमचा विश्वास पण पूर्ण बसलाय म्हणून तर मी 20,000ची SIP सुरू केली। पण माझा एक मित्र आहे जो 10 ते 15,000 रुपये महिन्याला कमावतो, त्यालाही संपत्ती निर्माण करण्याचा हक्क आहे। मग त्याच्यासाठी तुमच्याकडे काही पर्याय नाही का असा प्रश्न त्याने मला विचारला। तर नक्कीच पर्याय आहे। अगदी ज्यांचं इन्कम 10 ते 15,000 रुपये महिन्याला आहे त्यांच्यासाठीही म्युच्युअल फंडाच्या द्वारे संपत्ती निर्माण करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे। आणि म्हणूनच मी असं सांगतो की मी त्यांना सल्ला असा दिला की केवळ 2,000 रुपयाची SIP सुरू करा। एकच फक्त मंत्र तुम्ही पाळला पाहिजे। तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये मोठा कॉर्पस निर्माण करायचा असेल, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग प्रॉपर जर करायचं असेल, तर तुम्ही छोट्या रकमेतूनही मोठा कॉर्पस, मोठी संपत्ती निर्माण करू शकता। त्यासाठी फक्त तुम्ही सातत्यपूर्ण गुंतवणूक केली पाहिजे अँड म्युच्युअल फंड सही है यावर विश्वास ठेवला पाहिजे। मित्रांनो, 2,000 रुपयाची SIP जर त्या व्यक्तीने सुरू केली आणि सातत्यपूर्ण 25 वर्ष ती चालवली, फक्त 13% जरी परतावा मिळाला तरी 45 लाखांचा कॉर्पस निर्माण होतो। आणखी जर 5 वर्षासाठी त्याने सातत्यपूर्ण ही गुंतवणूक SIP द्वारे चालूच ठेवली, 13% परतावा जर त्याला मिळाला तरी पण त्याच्या जीवनामध्ये 88,41,000चा कॉर्पस निर्माण होतो। सामान्य व्यक्तीलाही श्रीमंत होण्याचा अधिकार आहे। केवळ अधिकारच नाही तर जन्मसिद्ध अधिकार आहे। म्हणूनच फक्त म्युच्युअल फंडावर तुमचा विश्वास हवा आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक हवी। तुमच्या जीवनामध्ये मोठा कॉर्पस, मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते।